Thank you.
बाकीचे येणारे मंडळी मागे बसतील. थोडं थोडं सरका करून आपलं सरकायचं या पुढे सर. तुम्ही संत माय भगवंत काय विपती कीर्तिवान अवतार तुम्हा दया कारण उद्धर जना जल जीवा वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठवाचे अवतार तुम्हा दया कारण उद्धर जना जल जीवा तुका म्हणे गुणचंद्राचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जना अवतार तुम्हा दया कारण उद्धर जना जल जीवा ठला ठला महायोगपीठे तटे भीमरथम पुंडलिकाय दत्तो मनीन्द्रिय आगतदिष्टं दमानन्दकन्दं परब्रह्म दुसरे चरण सदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार होगा सद्गुरु जातका नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम ब्रह्मानंद परम सुखदम एकं नित्यं वरभद्रं सर्वादि साक्षिभूतं भवात्यतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। वंशी विभूषितकरा नवनीरदावा पीताम्बरधरणविपुलफलं दरुस्तात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दुनेत्रा कृष्णार्पणं किमपि न जाने। आइए हनुमंत विराजे अनुसार प्रेम सहित गाज धरो पधारिए पवन कुमार।
जगद्गुरु जगदवंदनी वैराग्याचे महामेरू असणारे देहूनिवासी जगद्गुरु संत तुकोबाराय वारकरी नियमानुसार बरं का, वारकरी नियमानुसार पहिल्या दिवशी अभंग असतो तो म्हणजे नामपर, दुसऱ्या दिवशी अभंग असतो तो म्हणजे देवपर आणि तिसऱ्या दिवशी अभंग असतो तो म्हणजे संत. महाराज आज आपला कितवा दिवस आहे? मी नवीन आलो, तुम्ही जुने. आज कितवा दिवस? तिसरा दिवस. मग तिसऱ्या दिवसाच्या नियमाने आज कोणती कीर्तन रूपी सेवा झाली पाहिजे? कोणत्या प्रकरणातील झाली पाहिजे? संतपर. संतपर प्रकरणातील अभंग हा तिसऱ्या दिवशी घ्यायचा असतो, म्हणून आज अभंग निवडला. कोणता? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया करण उधराया जरा जल जीवा. तुकोबारायांचा हा अभंग, कारण की जेव्हा जेव्हा येते की तुका म्हणे तेव्हा तो अभंग तुकोबारायांचा असतो, जेव्हा येतं नामा म्हणे तेव्हा तो अभंग नामदेवरायांचा असतो, जेव्हा येतं ज्ञानदेव म्हणे तेव्हा कोणाचा असतो? ज्ञानोबारायांचा असतो, जेव्हा येतं एका जनार्दनी तेव्हा काय असतं दादा? नागबाबांचा असतो. त्याप्रमाणे आज महाराज तुका म्हणे म्हणजे कोणाचा अभंग घ्यायला पाहिजे? तुम्ही आजारी आहे का? कोणाचा येतो? हा तुम्ही बोलत चला, मी काय पाकिस्तानावरून आलो तुमच्या भाव टाकायला, काय असेल ते म्हणजे बोलत चला. का महाराज ते जर आपण आतमध्ये ठेवलं, आता मी विचारतो तुम्हाला, तुम्ही इथं पुढं पुढं बसलेली मंडळी सांगताय, पण काही बसलेली माग बसलेली ती मात्र काय करतात, मी एकटाच कसा बोलू? साईडचे बोलले पाहिजे ना. तर महाराज ते तुम्ही बोलत नाही, मग ते आतले आत दबून राहतात. तुमच्या मनामध्ये ती खंत राहते की महाराजांनी विचारलं होतं ते आपण सांगितलं नाही. मग महाराज ते काय होतं, ते आतल्या आत खंत दबून राहिली, मनातली मनात खंत दबून राहिली की त्या आतमध्ये काय करतं? रक्ताच्या गाठी तयार करतं. काय करतं? रक्ताच्या गाठी तयार करतात. आणि महाराज रक्ताच्या गाठी तयार झाल्या लोक त्याला आतल्या गाठीचं म्हणते. काय म्हणते? आतल्या गाठीचं. त्याच्यामुळे महाराज बोलले किंवा महाराजांनी काय विचारलं की लगेच त्या ठिकाणी बोलून तुम्ही मोकळं व्हा, म्हणजे काय होणार नाही? गाठी होणार. महाराज तुका म्हणे म्हणलं कुणाचा अभंग आला? कुणाचा आला? तुकाराम महाराजांचा. बरं, आज घेतलेला अभंग हा 4 चरणाचा आहे. तुकाराम महाराज काय करतात? या अभंगाच्या द्वारे काय सांगतात तर संतांची महिमा सांगतात. ते म्हणतात की बाबा जन्माला घातलेल्या आई आणि वडिलांपेक्षा सुद्धा कोण कृपावंत आहे? कोण उदार आहे? संत उदार आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. महाराज आपले आई वडील काय करतात? आपल्याला जन्माला घालतात, बरोबर? जन्माला घातल्याच्या नंतर महाराज लहानाचं मोठं करतात. मोठं केल्याच्या नंतर काय बघतात? तुमच्या इकडे होते ना. हा, मोठं झाल्याच्या नंतर काय करतात दादा? त्याचं लग्न लावून देतात. लग्न लावल्याच्या नंतर गडी काय आयुष्यभर पुढं काय त्याला डायरेक्ट स्वातंत्र्य बंदी, त्याच्या स्वातंत्र्यावरती बंदी आणून देतात. हे कोण करतं? आई वडील करते. आई वडील काय करते तर त्याला बायको करून दिल्याच्या नंतर, त्याचं लग्न करून दिल्याच्या नंतर त्याला एका बंधनामध्ये बांधतात. परंतु संतांचं उलट आहे. संत काय करतात तर या बायकोच्या पोराचा तर द्या सोडून, पण संत जन्मांतरी त्याच्या आपण भटकत 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 पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हे साखर कोण तोडतं? संत तोडतात. म्हणून तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या जन्मामध्ये सांगतात. काय सांगतात की त्यांचं येणं कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जडा जीव. आता मला सांगा, एखादा तर तुमच्या इकडे मूलबाळ होतं, मूल झाल्याच्या नंतर बाबा ते मुलं लहान असतं, लहान असल्यानंतर ते 6-7 महिन्याचं झाल्याच्या नंतर ते उठून आपलं पळायला लागतं का? तुम्ही त्याला दमादमाने शिकवता, बरोबर ना? उठलेलं 6 महिन्याचं बाळ डायरेक्ट पळू शकत नाही, त्याला शिकवायला आपण पाहिजे ना. तसं हा माणूस जन्माला आल्याच्या नंतर की बाबा ह्याला कुठं जायचं, हा कुठून आला हे माहीत नाही. मग याचं जे कन्फ्युजन आहे ते सोडायला कोण येतं? संत येतात. म्हणून तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगतात अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जडजीवांचा उद्धार करण्यासाठी महाराज संत येतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबारा सांगतात वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाच्या
विठोबाचे. महाराज एखादी तुम्ही वाईट गोष्ट करा ती तुम्हाला सांगायची गरज पडत नाही दुसऱ्याला. काय महाराज सांगायची गरज पडत नाही. एखादी तुम्ही वाईट गोष्ट केली की अख्ख्या जगाला माहीत होते. पण महाराज भक्ती ज्ञान वैराग ह्या गोष्टी महाराज अशा पसरत नाही. त्याला कोणीतरी साधू महात्मा यावा लागतो आणि त्या गोष्टी सांगाव्या लागतात. आता त्याच्यासाठी संत येतात वाढावया सुख वाढवण्यासाठी भक्ती भाव आणि धर्म वाढवण्यासाठी महाराज संत येतात. नवे तर अभंगाच्या 4थ्या जन्मात तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. महाराज तुमच्या इकडे चंदनाचे झाड असतात का? चंदनाचे झाड असतात. बरं चंदनाचं झाड काय वैशिष्ट्य काय आहे त्याचं? त्याला बटाटे लागतात बरोबर ना. तर महाराज चंदनाचं जे झाड आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या चंदनाचं झाड नेहमी 12 महिने सुद्धा काय करतं सुगंध देत राहतो. त्याच्या बाब्यातनं काय निघतो महाराज तुम्ही बोलत चला. हा काय निघतो महाराज सुगंध निघतो. बरं सुगंध निघतो. बरं त्याच्याबरोबर तुम्ही आता काय करा एखादा चंदनाचं झाड आहे त्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी एखाद्या येड्या बाबडीचं झाड नेऊन लावा. महाराज वर्ष नाही 2 वर्ष नाही पण 2.5 ते 3 वर्षाच्या नंतर जो चंदनाचा गाभा आहे तोच गाभा महाराज त्या येड्या बाबडीच्या शेजारी सुद्धा लागतो. नवे महाराज चंदन जसं आपल्या शेजारी जे येतं त्याला सुगंधित करतं त्याचप्रमाणे संत महाराज जो आपल्या शेजारी आला आपण सरीके तरी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. महाराज ते काळ वेळ लागून देत नाही. जसं आपणही जसा आपल्या शरीराचा उद्धार झाला जसा आपला उद्धार झाला ना नवीन येतो कळवला म्हणून या त्याचप्रमाणे महाराज त्यांना सुद्धा कळवलं येतो आणि ते आपल्यासारखं संतांसारखं आपल्याला बी करायला बघतात. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठला विठ्ठला एकदा तुम्ही सर्वांनी बसलेले काय करा मी अभंग म्हणतोय तुम्ही फक्त माझ्या माग म्हणा. कारण की इथं बसलेले 75% जणांचा अभंग पाठ असणार. दादाच्या लिखो थोडा आवाज स्पष्ट 75% जणांचा या ठिकाणी माझा अभंग पाठ असतो. बरं पाठ नसला तरी तो कान पाठ असेल. त्याच्यामुळे अभंग तुम्ही माझ्या माग म्हणा. काय होईल महाराज तुम्ही जर आता बाहेर गेले आणि जर तुम्हाला एखाद्याने विचारलं महाराजांनी काय सांगितलं बरं ते नका सांगता येईल. महाराजांनी कोणता अभंग घेतला होता तुम्ही त्याच्या तोंडाकडे बघा. महाराज सांगत होतो ना आम्ही ऐकत होते बाकीचं काय करायचं आम्हाला. तर तसं ना होता पण महाराज विचारलं एखाद्याने की महाराजांनी अभंग कोणता घेतला होता निदान स्टार्टिंग 2 चरण तरी सांगता आले पाहिजे. त्याच्यामुळे आता मी अभंग पुढे म्हणतो आणि तुम्ही सर्वांनी माझ्या माग म्हणायचं म्हणजे पुढच्या वर्षी मला याची गरज पडणार नाही मला. तर आता मी जसा म्हणेन तसा अभंग तुम्ही म्हणा. तुम्ही संत माय बाप कृपा बनता 75% जण जेवण नाही आले. 25% जरा खाते पिते घरचे दिसते ना जरा जोरात म्हणा की तुला दाबायला आल्यावर नका म्हणू. तुम्ही संत माय बाप कृपा बनता कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरा जन जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म पुराचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरा जन जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जना अवतार तुम्हा धराया कारण उद्धरा जन जीवा जमलं प्रस्तुत घेतलेला अभंग जगत
जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू असणारे देवनिवासी जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे. कोणाचा आहे? तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय महाराज? ज्यांनी 63 लाखाची जमीन, 63 लाखाची सावकीरगी अशी जगाला दान केली. काय महाराज, आज आपण जर बस स्टँड वरती गेलो किंवा रेल्वे स्टँड वरती गेलो तर तिथे भिकारी महाराज भीक मागत असतात, बरोबर ना? तुमच्याकडे मागतात ना? भिकारी महाराज त्या ठिकाणी भीक मागत असतात. आपल्याला 10 रुपये द्यायला सुद्धा त्यांना काय होतं महाराज, जड जातं. आपल्या खिशात पैसे नसतात, असं असतं काही? भरपूर पैसा असतो महाराज, पण देऊ वाटत नाही. त्या काळात महाराजांनी 43 लाखाची जमीन दान करून टाकली. म्हणजे त्या महाराज त्याच्यात 43 लाखाची जर आता बेरीज केली तर महाराज करोडोमध्ये जाईल ती गणित. महाराज त्या टायमाला जमीन दान केली म्हणजे करोडोची जमीन महाराज त्या ठिकाणी तुकोबाराने दान केली. आपली तेवढी पात्रता नाही. कोण तुकोबार आहे महाराज? आपण जर गलीला चालू एखाद्या कुत्र्याला जर हाड म्हणलं तर महाराज ते पळत नाही, ते आपल्या अंगाला धावून येतं. ते आपल्या अंगाला धावून येतं. पण महाराज तुकोबारायांचा एकमेव विषय असा आहे की त्यांचं नाव जरी घेतलं ना, तुकाराम कापे. महाराज आयुष्यात आल्याच्या नंतर महाराज प्रत्येक माणूस हा एका गोष्टीला घेतो. कोणत्या गोष्टीला? मरणाला महाराज भेटतो. आयुष्यात आलेला कोणताही माणूस असू द्या महाराज, माणूसच काय, कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, खोकाळ काही नाही असू द्या, कशाला भेटतो महाराज एकमेव? कशाला भेटतो महाराज? तिथे साप आहे का महाराज? भीती किती वाटते महाराज? साप आणि घेतो का महाराज? काय करता महाराज गेले की? भीती कशाची वाटते महाराज? मरणाची भीती वाटते महाराज. मरणाची किती भीती वाटते? मरणाची भीती वाटते. काय म्हणलं मी? मरणाची किती भीती वाटते? अहो मरणाची भीती वाटते. अहो आता तुम्ही तिथे बसलेल्या महिलांना म्हणा, तुमच्या जर भांडणं लागली आणि जर एखादी सुनबाई किंवा सासूबाई म्हणली सुनबाईला जा तिकडे जाऊन, काय म्हणली? मर. महाराज तर फक्त मर म्हणल्या नंतर त्या सुनबाईला सहन होतं महाराज? सहन होत नाही महाराज. नुसतं मर जरी म्हणलं तरी सहन होत नाही महाराज. पण त्या मरणाला सुद्धा तुकोबारायांचा भ्यावत इतके श्रीमंत महाराज तुकोबारायांचे. आणि असाच आज या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग निवडलेला. आपला वारकरी नियमानुसार थोडासा पर्याय राहून गेला, तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री स्वामी समर्थ नगर छत्रपती संभाजीनगर. आपल्या सप्तेचे हे 3रे वर्ष, बरोबर ना? 3रे वर्ष म्हणल्यावर महाराज प्रत्येक सप्त्याला 8 कीर्तनकार तुम्ही बोलावले. 8 त्रिक 24 आणि आता माझ्या मागं 2 किती झाले? म्हणजे आतापर्यंत तुम्ही 26 महाराज वाटा लावले. मी आता 27 आहे महाराज. मग 26 महाराज 26 कीर्तन तुमच्या गावात झाले, तुमच्या नगरमध्ये झाला. मग निदान 90% माळकरी साहजिक ना. 26 कीर्तन झाले म्हणजे 90% तरी माळकरी या ठिकाणी पाहिजे.
महाराज 26 कीर्तन या नगरामध्ये झाल्याच्या नंतर भरपूर जणांनी अनुग्रह घ्यायला पाहिजे. पण जाऊ द्या, पुण्य फळले बहुत दिसा. जोपर्यंत आपण पुण्य फळाला येत नाही तोपर्यंत आपल्या तर डोक्यामध्ये विचारच येऊ शकत नाही महाराज. त्याच्यामुळं आपला चालत असलेला दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचे गुरुवर्य भाऊसाहेब महाराज जोशी असतील, त्याचबरोबर कथा प्रवक्ते शिवाजी महाराज विखणे असतील, त्याचबरोबर गायनाचार्यामध्ये सुद्धा महाराज ठोंबरे असतील, त्याचबरोबर दीपक महाराज राजगुरू असतील, मृदंगाचार्य जाधव महाराज असतील, ते काही दिसत नाही जाधव महाराज, त्याचबरोबर महेश महाराज असतील, कौस्तुभ महाराज कुठे असतील, त्याचबरोबर रामेश्वर महाराज भालेकर असतील, त्याचबरोबर आमचे बोर्डे मामा असतील. या गायक वृंदांच्या चरणी या ठिकाणी नमस्कार करतो आणि या सेवेला सुरुवात करतो. त्याचबरोबर ज्यांच्या फोनवर या ठिकाणी येण्याचा प्रसंग आला ते तुमच्या भागातील एक व्यक्तिमत्व आमचे दामले भाऊ असतील, त्याचबरोबर आमचे दाजी असणारे विलास भाऊ नलवडे असतील, आमचे बंधू राम महाराज ते राम भाऊ मुंगसे असतील, महाराज नाही ते होते जरा प्रमाणे होते राम मुंगसे असतील, त्याचबरोबर आमचे पिताश्री लक्ष्मण महाराज जगताप असतील, त्याचबरोबर आमच्या जाधवताई असतील, दळवीताई असतील, त्या ठिकाणी भोसरेताई असतील. या ठिकाणी सर्वांचं नामकरण घेणे या ठिकाणी महाराज शक्य नाही, कारण हितक्यांचं जर नाव घेत बसलं तर महाराज सकाळच्या 4 आपल्याला नाव घेतच वाचतात. बरोबर आहे ना? हितक्याचे नाव घेणं आपल्याला काय होत नाही. त्यामुळं सर्वांचे मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा राहिलो. त्याचबरोबर आमचे सद्गुरू हरिभक्तपरायण काटे बाबा, त्यांचं उद्या या ठिकाणी कीर्तन आहे. आज या ठिकाणी मी जे उभा राहिलो, माझ्या वडिलांनी या ठिकाणी वैष्णव मेळावा होता, त्या ठिकाणी माळ वगैरे घातली आणि बाबांना गुरु वगैरे केलं. पण महाराज मी काय माळ वगैरे तसलं काय घातलेलं नव्हतं. पण महाराज वडिलांची भक्ती बघून, माझ्या वडिलांची मिरासी गादेवाड तुझी चरण सेवा साधा व्हायला, महाराज वडिलांच्या गळ्यात माळे म्हणलं पोराने तसं थांबलं नाही पाहिजे. मला सांगा आता, पोरग उभा आहे, त्याच्या पोराच्या पुढे तर बाप पोराच्या समोर जर बाप तंबाखू माहित असतो तर पोरग काय करणार? तंबाखू मारणार ना महाराज. मला सांगा आता, तुम्ही वाहणार असता, पोरग मागे बसलेलं असतं, तुम्ही असता महाराज पुढं हिथंच असता, सांगता का महाराज चितेगावच्या पुढं आलो, महादेव मंदिराच्या पलीकडे आलोय. महाराज जर तुम्ही खोटं बोलत राहिले तर मागं बसताना पोरग काय शिकणार? खोटंच बोलायला शिकणार. महाराज जर तुम्ही आज माळा घातल्या तर पोरग काय करणार? ते म्हणेल का बाबा बापाने माळ घातली ना आपण बापापेक्षा पुढचे असं म्हणेल का? ते नाही महाराज, ज्या अर्थी बापाने माळ घातली त्या अर्थी पोरग सुद्धा माळ घालणार महाराज. पण सध्या काळात परिस्थिती तशी नाही. महाराज जर कीर्तनाला आम्ही गेलो ना, महाराज तुमचं जे मानधन असेल 5,000 ना 10,000 घ्या महाराज, पण आम्हाला माळ घालायला सांगू काय सांगू नका, माळ घालायला आम्हाला सांगूच नका महाराज. पण मला सांगा आता, तुकोबारायांनी भक्ती केली, नामदेवरायांनी भक्ती केली, जनाबाईंनी भक्ती केली, एकनाथ बाबांनी भक्ती केली, त्यानंतर ज्ञानोबारायांनी केली, निवृत्तीदादांनी केली, सोपान महाराजांनी केली, या ठिकाणी मुक्ताबाईंनी केली, सर्वांनी भक्ती केली. महाराज बिनामाळीची केली का? बरोबर ना? बिनामाळीची भक्ती महाराज त्या ठिकाणी केलीच नाही. नवे नवे नाथ बाबा सांगतात की देवाला कोणती भक्ती आवडते? तुळशी माळा गणा
तुळशी माळा गळा गोपीचंद्र टिळा हृदय कळवळा. वैष्णवांचा महाराज देवाला सुद्धा कोणती भक्ती आवडते? गळ्यामध्ये महाराज तुळशीची माळ, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवळा. वैष्णवांचा ही भक्ती कोणाला आवडते महाराज? असं बोला, कोणाला आवडते? तुम्ही बोला तोपर्यंत मी पुढे जात नाही. कोणाला आवडते? देवाला आवडते महाराज. मग मला सांगा आता, इथं आता तुम्ही महिला मंडळ पण उपस्थित आहात आणि पुरुष मंडळी पण उपस्थित आहात. बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं का नवऱ्याला बायकोला आवडेल असं राहावं? आता काहींचे 25 गेले, काहींचे 30 गेले, 40 गेले, 50 गेले, काही आज उद्यावर आले. आता मला एवढाच प्रश्न मला सांगा, बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं का नवऱ्याने बायकोला आवडेल असं राहावं? अहो, आपल्या भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, मग बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं लागेल ना, बरोबर ना? बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं लागेल. जर नवऱ्याला महाराज वांग्याची भाजी जर अजिबात आवडत नसेल, त्याला जर मुळव्यात असेल आणि ती बायकोने जर 7 दिवस जर वांग्याची भाजी केली, कसं जमणार नाही महाराज. नवरा 1 दिवस खाईल, 2 दिवस खाईल, 3 दिवस खाईल, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जमू शकत नाही महाराज. जसं नवऱ्याने बायकोने नवऱ्याला आवडेल असं राहावं लागतं, तसं परमार्थामध्ये महाराज भक्ताने माळकऱ्याने कोणाला आवडेल असं राहावं लागेल महाराज? देवाला आवडेल असं राहावं लागेल. मग देवाला काय आवडतं? तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवा. वैष्णवाला देवाला आवडते महाराज तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ धारण केलेली. मग महाराज तुम्ही आम्ही किती जण म्हणले महाराज आमची माळाची माळ आहे, आम्ही तसं खात पित नाही, मग माळ घालायला काय प्रॉब्लेम आहे ना? माळ आपण घातली पाहिजे महाराज. तुमचं लग्न झालं? इकडे बघा, तुमचं लग्न? आमची मुलगी बघायला महाराज नाही म्हणत, लय मोठा दुष्काळ. कशाचा? पैशाचा नाही, पाण्याचा बी नाही. बोला बोला तुम्ही राहिले. कशाचा आहे? पुरीचा. महाराज कुठे जरी गेलं तरी महाराज कुणी तरी शेजारी बसतं महाराज, मुलाचं राहिले तेवढं बघतं. अहो महाराजाला भेटेल का नाही त्याची गॅरंटी नाही, तुमचं कुठं बघता? महाराज जर तुम्ही आता नाही म्हणलं तर मोठा दुष्काळ. आमच्या इकडं आहे एक मुली बघायला येणार काला झालं तुम्ही बघायला आले. काला झाल्यावर ते तुम्ही बघायला आले. तुम्ही मुलीला आवडले, मुलगी तुम्हाला आवडली. महाराज दोघे एकमेकाला आवडले, विचार बनले तुला, आणि तुम्ही गाडीत त्या ठिकाणी बसायच्या टायमाला हातून नवरी मुलीचा आवाज आला की मला नवरदेव मुलाशी 2 शब्द बोलायचे. तुम्ही दोघं महाराज बोलत बसले. बोलता बोलता नवरीने विषय काढला. हे बघा महाराज, तुमचा संसार मी 1 नंबर करेल, तुमच्या मुलाबाळांना चांगले संस्कार देईल, तुमच्या आईवडिलांची बी चांगली सेवा मी करेन. फक्त 8 माझी एवढेच आहे महाराज. वरून 50,000 पेमेंट आहे बरं का तिला. आधी सांगतो तुम्हाला, 8 तिची एवढीच आहे की ती तुमच्या नावाचं कुंकू लावणार नाही आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही. चालेल का महाराज तुम्हाला? चालू शकत नाही. बरं तुम्ही इथे एवढे जण बसलात, आता तुमच्या काहींच्या भावाचे राहिलेत, काहींच्या लेकराचे राहिलेत, काहींच्या म्हणजे राहिले. आता तुमच्या पैकी एवढ्या जणांना विचारतो, बिना मंगळसूत्राची आणि जी बिना कुंकाची बायको इथं कोणाला तरी चालेल का? चालू शकत नाही महाराज. 50,000 पेमेंट असू द्या, 1 लाख रुपये पेमेंट असू द्या, जशी बायको ही कुंकाने आणि मंगळसूत्राने ओळखलं जातं ना, तसं आमच्या परमार्थामध्ये माळकरी हा माळेने आणि गंधानेच ओळखला जातो. आम्हाला तुम्ही किती जरी म्हणत राहिले ना की बाबा मला आम्हाला बिना माळेची आणि बिना गंधाची बी आम्ही भक्ती करू शकतो, जमणार नाही महाराज. ज्याप्रमाणे महाराज तुकोबारांच्या सर्वांच्या घरात माळ होती, तुकोबाराने आयुष्यभर परमार्थ केला, तर आपल्यासारखा केला का?
दीन राजाने हाची धरता कोणे महाराज रात्रंदिवस तुकोबाराने काय केलं नामस्मरण केलं. तुकोबाराने कोट्यावधी अभंगलेले महाराज परिपूर्ण अभ्यासक असणारे तुकोबारा काही अभंगामध्ये देतात. जशी उसात साखर तैसा देहात. ईश्वर महाराज आपण पण भक्ती करतो बरोबर. आपण भक्ती करतो ना अज्ञानी माणूस सुद्धा भक्ती करतो बिनमार्गाने सुद्धा भक्ती करतो. मग महाराज जर सर्वांनी जर सारखी भक्ती केली तर मग देवाने का सर्वांना एकत्र करायचं का. तुकोबारा म्हणतात जशी उसात साखर तैसा देहात. ईश्वर जैसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी. महाराज जसं उसामध्ये काय लिंबू आहे काय महाराज उसामध्ये साखर आहे. मग आता उसामध्ये साखर. आता इथे बसलेल्या महिला मंडळ तुम्ही मला सांगा उसामध्ये साखर मान्य. उसामध्ये साखर मान्य. आता तुमच्या घरी जर पाहुणे मंडळी आले आणि तुम्हाला जर चहा बनवायला सांगितला जर घरातली साखर संपलेली असली आणि आम्ही जर महाराज उसाची मोळी आणून तुमच्या पुढे आपटली आणि जर सांगितलं की महाराज याचा 4 कप चहा बनवा पाहुणे त्यासाठी काय आहे महाराज प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया महाराज काय करावं लागतं. ऊस मोठा झाला की महाराज त्याला तोडावा लागतो. तोडायच्या नंतर तो टोळीमध्ये भरला जातो. टोळीमध्ये भरल्याच्या नंतर तो कारखान्यावरती नेला जातो. कारखान्यावरती नेल्याच्या नंतर महाराज त्याच्यावरती प्रक्रिया होते. पांढरी पांढरी काय भेटते महाराज काय भेटते महाराज साखर भेटते. आता कसं जरा खाल्ल्याने वाटलं जसं महाराज उसाची प्रक्रिया केल्याच्या नंतर जशी साखर भेटते. आता मला सांगा शेतकरी भरपूर जमा तुमच्या इथे कांदे लावता का. म्हणजे इथं नसता लावत तुम्ही पण गावी वगैरे कुठंतरी लावत असता ना. महाराज तुम्ही कांदे लावता. बरं कांदे लावताना काय करता गोलगिटी असा कांदा घेता बरोबर. त्याला मधातून कापता बरोबर. त्याच्यानंतर त्याची जी खालची साईड ती महाराज फेकून देता आणि जी वरची साईड आहे ती जागी म्हणलं बघा काय करता महाराज. जी वरची साईड आहे ती
फेकून देता आणि जी खालची साईड ती काय करता चिमिटा मग महाराज ती खालची साईड मातीमध्ये लावता मातीमध्ये लावल्याच्या नंतर महाराज त्याच्यावर पाणी टाकता त्याच्यावर खत टाकता सगळं वगैरे त्याला ते गोंडस काय येतं नंतर वरती फुल येतं ते फुलाला जर असं स्वर्गाला फुटलं की काय होतं काय बाहेर पडतं महाराज कशात होतं महाराज बी कांद्यात होतं मला सांगा आता तुमच्या पुढे जर कोणी भर कांदे आणून ठेवले आणि सांगितलं ओय आजी ह्याच्यातले मला 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी 4-5 किलो तरी बी काढून द्या तर मला सांगा ह्याच्यामध्ये बसलेले किती तरी काढून देतात शक्य आहे का महाराज शक्य नाही म्हणा त्या कांद्यावरती प्रक्रिया झाल्याच्या नंतरच त्याच्यात तसं बी निघतं आता मला सांगा तिसरं उदाहरण तुम्हाला देतो पहिलं उदाहरण ऊस दुसरं उदाहरण किती झाले 2 तिसरं उदाहरण असं आहे महाराज तुमच्या इथं महाराज तूप करता का आजीबाई तूप लोणी वगैरे काहीतरी करत असतात मला सांगा आता जे दूध आहे तर दुधामध्ये तूप आहे का नाही दुधामध्ये तूप आहे मग महाराज या ठिकाणी तुम्हाला किटली भरून दूध दिलं आणि ते तुम्ही काय केलं ते किटली भरून दूध घेतलं आणि टेरेस वरती गेला आणि वाळायला घातलं महाराज 3 दिवस झाल्याच्या नंतर काय बघता वरती गेल्याच्या नंतर ते दूध महाराज त्याच्यामधून तूप असं बाहेर पडू लागलं कशाच्या किटलीच्या बरोबर ना असंच काहीतरी असतं ना तसं नाही मला त्या दुधाचं मंथन करावं लागतं आणि मग त्याच्यातून काय निघतं लोणी आणि लोण्याचं काय होतं महाराज तूप होतं ते तूप कशात होतं दादा दुधात काय होतं तूप होतं पण त्याच्यासाठी शरण जावं लागलं कुणाला आजी लगे ना आपल्याला काय येत नाही मग ते सांगणार कोण ते माहिती कोणाला ते केलंय कोणी आजीने केलं महाराज कसं आहे देहात काय आहे ईश्वर आहे हा देहात ईश्वर मला तुम्ही सांगा आता मला तुमचं नाव काय अजिंक्य मला सांगा आता तुम्ही जन्माला यायच्या आधी कुठे होते जन्माला आईच्या पोटात यायच्या अगोदर कुठे होते माहीत बरं मला तुम्ही सांगा आता इथे काही तज्ञ डॉक्टर साहेब बसलेले 3 महिन्याच्या अगोदर सोनोग्राफी करता येत नाही का महाराज तर त्या गर्भामध्ये मला जीव 3 महिन्यापर्यंत त्या गर्भामध्ये जीव नसतो मग महाराज 3 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर तो जीवात्मा येतो म्हणून कधी विचार करा का एकांतात बसून फक्त हेच ही पण काय करा